गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून मंगल कार्यालयात चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अनिल कोळेकर, दर्याप्पा बंडगर व पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की फिरासत फकरुद्दीन शेख राहणार बदाम चौक सांगली या संशयिताने सुशांत गार्डन नावाचे मंगल कार्यालयात लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली आहे. त्या अनुषंगाने सदर संशयितास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारला. त्याने त्याचं नाव फिरासत फकरुद्दीन शेख, वय वर्ष 22, व्यवसाय मजुरी, पत्ता बदाम चौक सांगली, तालुका मिरज असं सांगून 10 दिवसापूर्वी सांगली ते कर्ना रोडवरील सुशांत गार्डन नावाच्या मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना गर्दीचा फायदा घेत कार्यालयातील रूममध्ये एका बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचं सांगून ते दागिने त्याच्या खिशात असलेल्या रुमालात बांधून ठेवल्याचं सांगून सदरचे दागिने हजर केले. त्यानंतर सदरचे दागिने हे वरील गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी 2 पंचासमक्ष वरील जप्त केलेले सोन्याचे दागिने पंचासमक्ष जप्त केलेत. संशयित आरोपीसह ताब्यात घेतल्यात. त्यानंतर सदरचे दागिने हे वरील गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी 2 पंचासमक्ष वरील जप्त केलेले सोन्याचे दागिने पंचनाम्याने जप्त केले असून संशयित आरोपीसह ताब्यात घेतल्यात. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.